नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. वावर आहे तर पावर आहे या ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर विषय असा होता की एक काळ होता की महाराजांच्या काळात, छत्रपती शासन या काळात असं होतं की वावर आहे तर पावर आहे ह्या शब्दाला थोडी त्यावेळी जर तुम्ही म्हणत असाल वावर आहे तर पावर आहे तर चालत होतं. पण आता विषय 10-10, 15-15 एकर असणारी जमीन असणारी सुद्धा मुलांची लग्न होताना खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे काहीतरी म्हणजे जो रिस्पेक्ट होता एका काळी तर तो रिस्पेक्ट शेतकऱ्यांसाठी म्हणजे नाही. मुलींची अपेक्षा पुणे, मुंबई, ITF, बेंगलोर यासारख्या ह्याच्यात जास्त आहेत. आणि असं नाही की ठराविक मुले आहेत सुद्धा ज्या खेडेगावातल्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्या प्रेफर करतात किंवा त्यांना ते रिस्पेक्टफुल बघतात. जय जवान जय किसान म्हटलं जायचं किंवा त्यावेळी त्या दोन व्यक्तीच्या त्यांच्या कष्टाला जी किंमत होती, एक शेतकऱ्यांची आणि जो बॉर्डरवर कष्ट घेतोय रिस्पेक्ट करतो त्यांचे, ती रिस्पेक्ट आता थोडीशी म्हणजे जवानांसाठी तर आर्मीमध्ये जे फौज करतात त्यांच्यासाठी पण आहे. त्यांना पण म्हणजे त्यांना पण थोडंफार रिस्पेक्ट भेटतो, पण थोडं कष्ट पण त्यांना जरा जास्त घ्यायला लागते. पण इथं शेतकऱ्यांचं असं झालं की त्यांना फक्त बऱ्यापैकी कष्टच घ्यायला लागते, पण त्यांना जे कष्टाचं फळ मिळते ते फळ तरी काय अजून तरी भेटते असं काही वाटत नाही. त्यामुळं ह्यात म्हणजे प्रॉब्लेम हाच आहे की महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षा जास्त नसतात कधीच, किती त्यांची म्हणजे प्रॉपर्टी असून दे किंवा कमी असून दे, पण एक सॅटिस्फाईड लाईफ जगता यावं एवढंच एक त्यांची अपेक्षा असतं. असं नाही की त्यांना म्हणजे शेतकरी आहेत म्हणून ते पाकच बिखरलेले आहेत किंवा असं अजिबात नाही. ते त्यांच्या पोटापुरतं, पूर्ण फॅमिलीपुरतं किंवा कधी कधी गरज पडलं तर पूर्ण गावासाठी सुद्धा कष्ट घेणारे आपल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या ताकद आहे. एवढी ताकद या शेतकऱ्यांच्यात आहे. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की त्यांच्या या कष्टाला फळ जे सरकारनं द्यायचं काम केलं ते एकदम कमी प्रमाणात करते असं तरी मला वाटतं. किंवा फक्त सांगायचा हेतू एकच होता की ज्याप्रमाणे पुण्या मुंबईतल्या किंवा गव्हर्नमेंट सर्वांना जसं रिस्पेक्ट भेटतो किंवा त्यांना जसं त्यांच्या कष्टाचं फळ मिळतं, तसंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना पण थोडंफार कसं त्यांची जास्त अपेक्षा नाहीच, पण किमान त्यांच्यापुरतं तर ज्या योग्य योजना किंवा ज्या ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत. कारण आता इथं लग्नासाठी सुद्धा इतकं अवघड परिस्थिती झाल्या तर बाकीचे त्यांना कष्ट करताना तर किती त्रास होणार असेल. कारण हे कष्ट करून बरं त्यांच्या नशिबात जर ह्या गोष्टी ऐकायला मिळत असतील संसारासाठी त्यांच्या, तर ह्या गोष्टी म्हणजे पुढे जाऊन खूप म्हणजे अन्नदाता जर पिकवणारा सुखी नसेल तर तुम्ही पोट भरून त्याचा म्हणजे फायदा तर काय होणार आहे. व्हिडिओ पटला तर शेअर करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान. बाय बाय.